टू ऑल ऑफ यू. आज प्रामुख्याने आपण जे प्रॅक्टिकल्स आपल्याला आहेत थर्ड सेमिस्टरला त्याच्याशी रिलेटेड जी कन्सेप्ट आहे HTML ती पाहणार आहे. HTML कदाचित BCom फायनलला जे आपल्या कॉलेजला असतील किंवा ज्यांचा ग्रुप असेल ई-कॉमर्स आणि इंटरनेट त्यांना ही कन्सेप्ट माहीत असेल. आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी असतील तर प्रश्नच नाही, त्यांना डिटेलमध्ये ह्या गोष्टी माहीत आहेत. पण बाहेरच्या महाविद्यालयातील जे विद्यार्थी असतील त्यांनासुद्धा ही गोष्ट कुठं बँकिंग इन्शुरन्स वगैरे असेल तर या ठिकाणी आपल्याला ही कन्सेप्ट विचारात घेणं आणि प्रॅक्टिकल्स विचारात घेणं महत्त्वाचं आहे. बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या की यावर्षीची प्रॅक्टिकल एक्झामसुद्धा सेकंड सेमसारखीच ऑनलाईन राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला जवळपास ऑनलाईन आहे, काही बदल झाले तर आपल्या लक्षात येतीलच. तर ही जी ऑनलाईन एक्झाम आहे हे सर्वच्या सर्व प्रॅक्टिकल्स जवळपास 33 प्रॅक्टिकल्स आपल्याला आहेत. 33 to 34 प्रॅक्टिकल्स आहेत जे तुम्हाला अभ्यासायचे आहेत, जे आपण वेबसाईटवर तुमच्या गुगल क्लासरूमवर टाकणार आहे. आपण पोस्ट केलेलं आहे HTMLची थेअरी आपण पोस्ट केलेली आहे. बेसिक जी थेअरी लागतात ती प्रॅक्टिकलसुद्धा आपण पोस्ट करणार आहे. पण त्याआधी हे समजून घ्यावं लागेल की जे नवीन विद्यार्थी असतील किंवा जुन्यांचाही, समजा आता फायनल इयर होऊन 2 वर्ष झाले, कदाचित डोक्यातून निघून गेलं असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी आता रिवाईज करू. आणि पूर्ण प्रॅक्टिकल जवळपास आपल्याला हे सर्व प्रॅक्टिकल जसं आता म्हटलं की 40 मार्कापैकी 20 मार्काचं प्रॅक्टिकल आहे आणि 20 मार्काचे इंटरनल असाइनमेंट आहेत. म्हणजे तुमचं जे यावर्षीचं प्रॅक्टिकल आहे नुसतं 40 मार्काचं प्रॅक्टिकल नाही तर तुम्हाला असाइनमेंटसुद्धा द्यायचे आहेत. आणि असाइनमेंटसुद्धा आपण ऑनलाईन जे गुगल फॉर्म आहेत या माध्यमातून आपण प्रश्नच विचारणार आहे आणि ते सुद्धा करणार आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची सूचना आज तुमच्यासाठी की तुमच्या सर्व ग्रुपला हे सांगा की जॉईन व्हा. आजचं जे वर्कशॉप आहे रिसर्च मेथॉलॉजीवरचं ते जॉईन व्हा आणि त्या माध्यमातून तुम्हाला हाऊ टू राईट रिसर्च पेपर जे तुम्ही तयार करत आहात ते तुम्हाला सहज त्या ठिकाणी करता येतील आणि अत्यंत उपयुक्त असं. आणि ज्याचा अभ्यास आहे, जे लोक कामं करतात त्या लोकांचं आज प्रामुख्याने लायब्ररीमध्ये जे सर आहेत IQACचे त्यांचं हे वर्कशॉप आहे आणि त्यामुळे थोडं अधिक चांगल्या पद्धतीनं जॉईन करा, समजून घ्या. तर आजच्या या टॉपिकला आपण सुरुवात करू. म्हणजे आता जेव्हा आपण HTML म्हणतो हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेजचा जेव्हा विचार केला जाईल तर इट इज अ बेसिक लँग्वेज. म्हणजे आता ही जी लँग्वेज आहे ही काय बेसिक लँग्वेज आहे. कशाच्या संदर्भात? प्रामुख्याने वेब पेजेस तयार करण्याच्या संदर्भात. म्हणजे HTML इज अ बेसिक लँग्वेज फॉर क्रिएटिंग अ वेब पेज. मला वेब पेज तयार करायचं आहे. मग आता वेब पेज काय? आपण जे वेबसाईट म्हणतो कोणत्याही वेबसाईट ह्या कशाच्या तयार होतात तर वेब पेजेसच्या. म्हणजे ही जी वेब पेजेस असतात ही वेब पेजेस प्रामुख्याने आपल्या वेगळ्या बाकी डॉक्युमेंटपेक्षा निराळी असतात. कारण यामध्ये काय राहतात, मार्कअप राहतात, यामध्ये वेगळ्या पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन राहतात आणि ती प्रामुख्याने HTMLच्या आधारावर ही पेजेस डेव्हलप होतात. मग HTML काय? HTML स्टँड फॉर द हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ही एक लँग्वेज आहे ज्यामध्ये प्रामुख्याने कोडिंग असतं आणि ज्यामध्ये तुमचं कंटेंट असतात. मग ही जी लँग्वेज आहे याला हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज असं म्हटलं जातं. HTML इज अ डिस्क्रिप्टिव्ह मार्केटिंग लँग्वेज फॉर क्रिएटिंग अ वेब पेज. जी वेब पेजेस आहेत ही तयार करण्यासाठी प्रामुख्याने HTML या बेसिक लँग्वेजचा उपयोग केला जातो. सॉफ्टवेअर आलेले आहेत, वेगवेगळे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, कोडिंगच्या माध्यमातून, आपण CSSच्या माध्यमातून असो की अजून कोणतं असो की आपण वेब पेज क्रिएट करू शकतो. पण बेसिक लँग्वेज जी आहे, बेसिक टॅग जे आहेत, ही जी लँग्वेज आहे ही लँग्वेज HTML आहे. या आधारावर मग डेव्हलपमेंट होत गेलेली आहे. मग HTML डिफाईन्स द वे दॅट इमेजेस मल्टीमीडिया अँड टेक्स्ट आर डिस्प्ले इन द वेब ब्राउझर. म्हणजे तुमची आता जी ही पहिली डेफिनेशन आहे ती सविस्तर की HTML स्टँड फॉर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. HTML is a descriptive markup language for creating web page. HTML defines the way that images, multimedia and text are displayed in the web browser. म्हणजे आता ही गोष्ट लक्षात घ्या की HTML is a basic language ज्या माध्यमातून ह्या डिस्क्रिप्टिव्ह मार्कअप लँग्वेज आहे, ज्या माध्यमातून इमेजेस, मल्टीमीडिया आणि टेक्स्ट हे जे कंटेंट असतात कोणत्याही वेब पेजचे हे कशा पद्धतीनं डिस्प्ले करायचं याच्या इन्स्ट्रक्शन जे आहेत ते वेब ब्राउझरला दिलं जातं. वेब ब्राउझर या इन्स्ट्रक्शनच्या आधारावर
या लँग्वेजच्या आधारावर तुमचे पेजेस डिस्प्ले करतं. मग त्यामध्ये काय असतं, डिस्प्लेमध्ये काय राहतं जनरली, देर इज अ टेक्स्ट, देर इज अ ग्राफिक और देर इज अ मल्टीमीडिया. ह्या तीनच गोष्टी प्रामुख्याने जनरली राहतात. मग ह्या सर्व कशा पद्धतीने डिस्प्ले व्हाव्यात, इट इज डिसाइडेड बाय द एलिमेंट्स, इट इज डिसाइडेड बाय द मार्कअप. आणि ह्या पद्धतीने ही लँग्वेज तयार होतं. म्हणजे HTML काय करतं की तुम्हाला डिफाईन करतं, की ब्राउझरला सांगेल की बाबा तुझ्याकडे जी वेब पेजेस प्रदर्शित करायची आहे ती या पद्धतीनं प्रदर्शित कर, यातील कंटेंट जे आहे ती अशा पद्धतीनं प्रदर्शित कर, ह्या टेक्स्टला बोल्ड कर, याला इटालिक कर, याला अंडरलाईन कर, इथं हॉरिझॉन्टल रूल घे, इथं फॉर्म इन्सर्ट कर, इथं टेबल इन्सर्ट आहे. म्हणजे ह्या सर्व सूचना, ह्या सर्व मार्कअप प्रामुख्याने एलिमेंट ज्याला म्हटलं जातं, ह्या इन्स्ट्रक्ट करतं कोणाला, ब्राउझरला, की बाबा ही पेजेस अशा पद्धतीनं प्रदर्शित कर. आणि त्याला म्हटलं जातं HTML लँग्वेज, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. इट इज अ वे ऑफ रिप्रेझेंटिंग द टेक्स्ट अँड लिंकिंग दॅट टेक्स्ट टू अदर काइंड ऑफ द रिसोर्सेस सच ॲज साऊंड फाईल्स, ग्राफिक फाईल्स, मल्टीमीडिया फाईल्स. म्हणजे अजून दुसरी गोष्ट इथं महत्त्वाची असते की इथं हायपरलिंक असतं. म्हणजे आपलं जे वेब पेज असेल यामध्ये काही वर्ड असे असतात की जे हायपरटेक्स्ट असतात, ज्यावर क्लिक केल्यानंतर आपण संबंधित लिंकवर जातो. म्हणजे समजा आपण आपल्या कॉलेजची वेबसाईट ओपन केली, श्रीशिवाजीअकोला.ac.in. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर जेव्हा आपल्याला फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटला जायचं असेल तर आपल्याला तिथे जी लिंक दिली असतात फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटवर, त्यावर क्लिक करावं लागेल आणि आपण कुठं जाऊ, फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या साईटवर. म्हणजे आपल्याला ती पेजेस ओपन होतील, ती रिसोर्स ओपन होईल. किंवा आपल्याला संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला पोहोचायचं असेल तर आपल्या महाविद्यालयाच्या वेबसाईटवर सुद्धा ती लिंक दिली जातं, ज्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला लिंक होऊ शकतो, त्या रिसोर्समधून माहिती प्राप्त करू शकतो. म्हणजे ही जी हायपर लिंक असतं, या लिंक प्रामुख्याने HTMLचा हायपरटेक्स्ट जे तयार होतं त्या लिंक तयार होतात आणि आपण त्याचा यूज करू शकतो. आणि जे काही माहिती असेल, ह्या वेगवेगळी माहिती जी असेल ही एकत्रितपणे आणि विशिष्ट पद्धतीनं डिस्प्ले करायचं काम कोण करतं, HTML लँग्वेज करतं. मग जे काही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, जसं काय की वेब पेज प्रामुख्याने जे राहतं, हे पेज बेसिक 3 एलिमेंट्स असतात, HTML, हेड आणि बॉडी. हे 3 एलिमेंट्स, हे 3 मार्कअप कोणाला कंट्रोल करतात, तुमचं जे वेब पेज असेल त्याला नियंत्रित करतात. आणि तुमचं जे कंटेंट असेल, म्हणजे तुमचं जे कंटेंट म्हणजे टेक्स्ट असेल, ग्राफिक असेल, मल्टीमीडिया असेल, हे कशा पद्धतीनं डिस्प्ले व्हावं यासाठी वेगवेगळे टॅग्स, वेगवेगळे एलिमेंट्स, वेगवेगळे मार्कअप ज्याला आपण म्हणतो, इन्स्ट्रक्शन ज्याला आपण म्हणतो, त्या दिलेल्या असतात. आणि त्याच्यासाठी वेगवेगळे टॅग, जसं मला बोल्ड करायचं असेल तर बी नावाचा टॅग असतो, मला अंडरलाईन करायचं असेल तर यू नावाचा टॅग असतो. म्हणजे जसं फॉर्मॅटिंग एलिमेंट्स वर्डमध्ये असतात तसेच टॅग, फॉर्मॅटिंग टॅग कुठं असतात, तुमच्या HTMLमध्ये असतात. आणि त्याचसोबत तुम्हाला एखादी हॉरिझॉन्टल लाईन लागत असेल, त्याचसोबत तुम्हाला एखादा टेबल इन्सर्ट करायचं असेल, म्हणजे टेबल टॅग असेल, त्याचं कॅप्शन असेल, त्याच्यात रो असतील, त्याच्यात कॉलम असतील, ह्या सर्व गोष्टीसाठी, वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळे टॅग्स राहतात, इन्स्ट्रक्शन राहतात. म्हणजे मला एखादी रो टेबलमध्ये इन्सर्ट करायची असेल तर TR नावाचा टॅग आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व इन्स्ट्रक्शन प्रामुख्याने कुठं राहतात, तुमच्या HTML लँग्वेजमध्ये राहतात, तुमच्या वेब पेजमध्ये राहतात, ज्या ब्राउझरला सांगतात की हे असं करा. मग ही जी बाब असतं याला HTML लँग्वेज येतं. आणि म्हणून HTML लँग्वेजमध्ये प्रामुख्याने 2 भागांचा समावेश होतो. इट कन्सिस्ट 2 पार्ट्स, म्हणजे इन्क्लुजन ऑफ 2 काइंड्स ऑफ द टेक्स्ट ज्याला म्हटलं जातं, की यामध्ये 2 प्रकारचा टेक्स्ट चा समावेश असतो. पहिलं कंटेंट राहतं आणि दुसरं मार्कअप राहतं. दोन्ही टेक्स्टच असतं. लक्षात घ्या की कंटेंट जे असेल ते तुमचं टेक्स्ट असेल, मल्टीमीडिया असेल किंवा तुमच्या ग्राफिक असतील. म्हणजे ह्या जे कंटेंट असतील, हे कंटेंट याला कंटेंट असं म्हटलं जातं. म्हणजे व्हॉट वी वॉन्ट टू डिस्प्ले ऑन द पेज, मला पेजवर काय डिस्प्ले करायचं आहे. जेव्हा आपण एखादी वेबसाईट ओपन करतो तर त्या पेजवरचे असणाऱ्या ह्या बाबी असतात. म्हणजे तुमचा टेक्स्ट तुम्हाला तिथे दिसतं, तुमचं एखादं ग्राफिक असेल ते तुम्हाला दिसतं, एखाद्या व्हिडिओचं लिंक केली असेल तर ती मल्टीमीडिया तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं. म्हणजे ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने आपण अपलोड करतो, तुमच्या भाषेत अपलोड करतो. ह्या दिसणं
याला कंटेंट असं म्हटलं जातं. म्हणजे ती टेक्स्ट, ग्राफिक्स आणि मल्टीमीडिया. आता ह्या कशा पद्धतीनं दिसल्या पाहिजेत, ह्या कशा पद्धतीनं ब्राउझरनं डिस्प्ले केल्या पाहिजे, याच्या इन्स्ट्रक्शन वेब ब्राउझरला मार्कअपच्या माध्यमातून दिलं जातं. दॅट इज कॉल्ड द मार्कअप. टेक्स्ट ऑर इन्फॉर्मेशन टू कंट्रोल द डिस्प्ले or to point to other information items in needed or display or a playback. म्हणजे हे जे काही असेल, कशा पद्धतीनं ते प्रदर्शित करायचं. माझी एखादी इमेज असेल तर ती इमेज कोण्या साईजची असेल, माझा एखादा मल्टीमीडिया असेल तर त्याचा साऊंड काय असेल, म्हणजे या सर्व गोष्टी. माझा व्हिडिओ असेल तर त्याची कशा पद्धतीनं कोण्या काय फ्रिक्वेन्सीनं तो डिस्प्ले होईल, ह्या सर्वच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या डिफाईन केल्या जातात. ते आधीच ठरवलं जातं आणि हे ठरवतं कोण? ते ठरवतं मार्कअप. म्हणून त्याला सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असं म्हटलं जातं. मार्कअप काय की सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे. मला फॅकल्टी ऑफ श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स अकोला हे बोल्ड करायचं आहे. ओके, टॅग कोणता आहे? बी. मला फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट इटॅलिक करायचा आहे. टॅग कोणता आहे? ए. मला याच्याखाली एक हॉरिझॉन्टल रूल पाहिजे. टॅग कोणता आहे? HR. मला आता पॅरेग्राफ करायचा आहे. टॅग कोणता आहे? P. म्हणजे ह्या सर्व सेट, ह्या सर्व इन्स्ट्रक्शन ह्या आपण आधी डिफाईन करतो मार्कअपच्या माध्यमातून, टॅगच्या माध्यमातून, एलिमेंटच्या माध्यमातून. मग ह्या ज्या गोष्टी असतात, हे जे टेक्स्ट असतं म्हणजे आपण लेस दॅन आणि ग्रेटर दॅनच्या मध्ये बी लिहिलं तर आपण बोल्ड करू. म्हणजे ही जी टेक्स्ट असतील, हे जे इन्स्ट्रक्शन असतील, याला मार्कअप असं म्हटलं जातं. इट इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे तुम्हाला तुमचं कंटेंट कशा पद्धतीने डिस्प्ले करायचं, ते कंटेंट कसं नियंत्रित करायचं, कंट्रोल कसं करायचं, त्याच्यावर इट डिफाईन बाय द मार्कअप. आणि म्हणूनच याला एलिमेंटसुद्धा म्हटलं जातं, याला सेट ऑफ इन्स्ट्रक्शनसुद्धा म्हटलं जातं आणि यालाच तुम्हाला टॅगसुद्धा म्हटलं जातं. आणि हे राहतं जे आलं लक्षात. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे आता या पहिल्या बाबीहून HTML काय? HTML stand for the hypertext markup language. HTML is a descriptive markup language for creating the web page. म्हणजे एखादं वेब पेज तयार करण्यासाठी जी लँग्वेज लागतं बेसिकली ती काय लागतं? HTML. आणि मग HTML defines the way that image, multimedia and a text are display on a web browser. कशा पद्धतीनं डिस्प्ले व्हावं हे कोण सांगतं? HTML सांगतं. आणि मग ही जी बाब आहे, ही HTML जी आहे ही कशी करतं? तर या दोन भागीचा समावेश असतो. म्हणजे एखादं टेक्स्ट कशा पद्धतीनं प्रदर्शित व्हावं, एखादं मल्टीमीडिया कशा पद्धतीनं प्रदर्शित करावं, एखादी इमेज कशा पद्धतीनं प्रदर्शित व्हावं, यासाठी मग HTMLमध्ये दोन पार्ट विचारात घेतले जातात. आणि पहिला पार्ट त्याला कंटेंट म्हटलं जातं. कंटेंट म्हणजे काय की व्हॉट वी वॉन्ट टू डिस्प्ले ऑन द पेज. मला पेजवर काय प्रदर्शित करायचं. तीनच पार्ट आहेत. फर्स्ट वन इज अ टेक्स्ट, सेकंड वन इज अ ग्राफिक आणि थर्ड वन इज अ मल्टीमीडिया. ह्या तीन गोष्टी जनरली आपण काय करतो, कोणत्याही वेब पेजवर आपल्याला दिसतात. आणि ते कशा पद्धतीनं दिसायचं, ते कशा पद्धतीनं नियंत्रित करायचं, इट इज डिसाइडेड बाय द मार्कअप. हे जे सेकंड आहे, हा जो सेकंड पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड द मार्कअप. हाऊ इट विल बी डिस्प्ले. माझा एखादा टेक्स्ट आहे ते बोल्ड आहे, माझा एखादा टेक्स्ट आहे त्याचा फॉन्ट काय असेल, माझा एखादा टेक्स्ट आहे त्याचा फॉन्ट फेस काय असेल. मग फॉन्ट आणि फेस झालं ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट्स मीन्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द टॅग. जो टॅग आहे तुमचा त्याच्याविषयीची असणारी ॲडिशनल इन्फॉर्मेशन, दॅट इज कॉल्ड द ॲट्रिब्यूट. आणि ॲट्रिब्यूट काय करतं की फॉन्ट पाहिजे पण तो कसा पाहिजे, त्याचा फेस काय असेल, त्याची साईज काय असेल, त्याचा कलर काय असेल. दॅट मीन्स फेस, साईज आणि तुमचा कलर, दिस थ्री पार्ट्स आर कॉल्ड द ॲट्रिब्यूट्स. आणि ॲडिशनल आहे, फॉन्ट पाहिजे पण अशा पद्धतीचं, ही जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जातं त्याला ॲट्रिब्यूट म्हणतात. आणि इट इज अ मार्कअप. आणि ह्या सर्व गोष्टी कशात मोडतात? एलिमेंट्समध्ये मोडतात. एलिमेंट्समध्ये काय राहतं? एलिमेंटचं नाव राहतं, ॲट्रिब्यूट राहतं आणि त्याची व्हॅल्यू राहतं. पुढे जेव्हा आपण अजून सविस्तर पाहू त्यावेळेस येईलच, पण एवढ्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्यायच्या. मग ही गोष्ट झालं मार्कअपची. आता सेकंड पार्ट आपण जेव्हा विचार करू की आपण जेव्हा या गोष्टीचा विचार करतो की काय आहे हे नेमकं, म्हणजे या लँग्वेजमधला हा जो पार्ट आहे हा काय, म्हणजे आता हायपर कशाला म्हटलं जातं,
टेक्स्ट कशाला म्हणायचं, मार्कअप कशाला म्हणायचं, लँग्वेज कशाला म्हणायचं. मग आता ह्या गोष्टी जेव्हा आपण विचार करतो, हायपर मीन्स म्हणजे ही जी गोष्ट आहे, हायपर इज अ अपोजिट ऑफ अ लिनर कम्प्युटर प्रोग्राम फ्लो इन अ लिनर. HTML allows viewing any page anytime by clicking link. म्हणजे आपण जस्ट क्लिक करतो एखाद्या शब्दावर आणि ते पेज आपल्याला ओपन होते. दॅट इज कॉल्ड द हायपर. जम्प फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, म्हणजे एका रिसोर्समधून दुसऱ्या रिसोर्समध्ये जायचं, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जे हायपर टेक्स्ट लागतं दॅट इज कॉल्ड द हायपर. हे लिंक राहतं, ही हायपर लिंक राहतं आणि हे प्रामुख्याने हायपर या वर्डमध्ये आहे. टेक्स्ट मीन्स दॅट इज व्हॉट विल यूज. आपण जे काही यूज करत असू दॅट इज कॉल्ड द टेक्स्ट. थर्ड, मार्कअप. द मार्कअप काय आहे की द मार्कअप is the instruction for displaying or printing the text set of annotation or a text used to give the instruction. मला माझा टेक्स्ट कशा पद्धतीनं लागेल, कशा पद्धतीने ते डिस्प्ले होईल, कशा पद्धतीनं ते प्रदर्शित होईल, हे डिसाईड कोण करतं? इट इज डिसाइडेड बाय द मार्कअप. म्हणजे आता माझं जर मी म्हटलं की तुम्हाला जो मल्टीमीडिया तुम्हाला अपलोड करायचं असेल त्याचा साऊंड कसा असेल, त्याच्या पिक्चरची फ्रिक्वेन्सी कशी असेल, म्हणजे या सर्व गोष्टी कोण ठरवतं? इट इज डिसाइडेड बाय द मार्कअप. तुमचं ग्राफिक आहे, एखादं चित्र तुम्ही इन्सर्ट करता, मग त्याची साईज काय असेल, त्याला बॉर्डर असेल किंवा नाही, त्याची साईज किती बाय किती असेल, ऑल दिस थिंग डिसाइडेड बाय द मार्कअप. म्हणजे IMG इज अ टॅग, तिथं IMG SRC नावाचा टॅग असतो. SRC इज अ मॅन्डेटरी ॲट्रिब्यूट. म्हणजे IMG SRC आणि इज इक्वल टू पाथ ऑफ दॅट पर्टिक्युलर पिक्चर. मग ते पिक्चर इन्सर्ट होताना कोण्या साईजचं असावं, कशा पद्धतीनं ते अलाइन होईल, ह्या सर्व गोष्टी डिसाईड केल्या जातात आणि दॅट इज कॉल्ड द सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. आणि हे प्रामुख्याने मार्कअप राहतं. मग आता ही जी मार्कअप असतात हे जनरली अँगल ब्रॅकेटमध्ये लेस दॅन आणि ग्रेटर दॅनच्या साईडमध्ये लिहिलं जातं. म्हणजे कोणताही टॅग, कोणताही मार्कअप हा कशामध्ये असेल? लेस दॅन आणि ग्रेटर दॅनच्या साईडमध्ये. म्हणजे बोल्ड करायचं असेल तर लेस दॅनची साईन बी आणि ग्रेटर दॅनची साईन. म्हणजे ही जी मार्कअप असतात ह्या इन्स्ट्रक्शन ह्या अँगल ब्रॅकेट्समध्ये नेहमी असतात. त्याला टॅग असं म्हटलं जातं आणि त्या पद्धतीनं मार्कअप. आणि लँग्वेज काय? इट इज अ लँग्वेज दॅट युजेस द टॅग्स टू डिफाईन द स्ट्रक्चर ऑफ युअर टेक्स्ट डिफाईन्ड बाय the less than and the greater than characters. It consists of a set of tags which proper syntax and rules codified around how to write and use the markup tags. म्हणजे ही जी लँग्वेज आहे ही आता या कोडिंगच्या, या टॅगच्या, या इन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून जी तयार होतं दॅट इज कॉल्ड द लँग्वेज. अशा पद्धतीने ह्या चार गोष्टी प्रामुख्याने आपल्याला विचार करायचे आहेत. फर्स्ट इन द हायपर लिंकिंग टेक्स्ट, सेकंड इज द टेक्स्ट which is we always use, and third one is the markup, that is called the set of instruction how the content will be display, and last one is the language. म्हणजे ही जी लँग्वेज आहे ही कंबाईन जी आहे, कोडिंग जी आहे, याचा यूज करून जी लँग्वेज जनरेट होतं दॅट इज कॉल्ड द लँग्वेज. अशा पद्धतीने ही लँग्वेज आपण विचारतो. आता ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक लक्षात आल्या असतील की HTML काय आहे. सेकंड पार्ट जेव्हा आपण विचार करतो, सेकंड पार्ट ऑफ व्ह्यू की याच्यात काही टर्म्स आहेत ज्या तुम्हाला नेहमीसाठी प्रॅक्टिकल आणि समजण्यासाठी लक्षात राहत गरजेचं आहेत. म्हणजे आता पहिली टर्म आहे अँगल ब्रॅकेट्स. म्हणजे जी लेस दॅन आणि ग्रेटर दॅनची साईन असतं त्याला अँगल ब्रॅकेट्स असं म्हटलं जातं. आणि हे प्रत्येकासाठी म्हणजे प्रत्येक टॅगसाठी हे अँगल ब्रॅकेट्स यूज केले जातात. आता हे अँगल ब्रॅकेट्स प्रिंट नाहीत होत, यातले जो वर्ड आहे ते प्रिंट नाहीत होत, ह्या फक्त सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतात. म्हणजे जसं मी म्हटलं की मला फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट इटॅलिक करायचं आहे, तर मी काय करेल की या अँगल ब्रॅकेट्समध्ये लेस दॅन आणि ग्रेटर दॅनच्या साईडमध्ये काय लिहिल? आय लिहिल आणि मग फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट लिहिल आणि पुन्हा स्लॅश देऊन आयनं बंद करेल. म्हणजे हे जे आय आहे हा किंवा ही जी ग्रेटर दॅन आणि लेस दॅनची साईन ही तुम्हाला वेब पेजवर दिसणार नाही, फक्त दिसेल फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. आणि ते कशात दिसेल? इटॅलिक साईजमध्ये. आणि हे जी इटॅलिक आहे त्या पद्धतीनं ते वेळेस तुमचं जे टेक्स्ट आहे ते रेंडर होईल, प्रदर्शित होईल. आणि अशा पद्धतीने प्रामुख्याने हे अँगल ब्रॅकेट्स काम करतात. मग ही जी गोष्ट आहे म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट म्हणतो की हे काय आहे, तर अशा पद्धतीनं आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. सेकंड पार्ट दॅट इज कॉल्ड द HTML एलिमेंट्स.
सिम्पली एलिमेंट्स. HTML कोड काय आहेत, इनसाइड द अँगल ब्रॅकेट जे असतात त्याला HTML एलिमेंट्स असं म्हटलं जातं. म्हणजे बोल्ड असेल, इटॅलिक असेल, IMG असेल, हे सर्वच्या सर्व एलिमेंट्समध्ये मोडतात, म्हणजे ज्याला टॅग आपण म्हणतो. तिसरं आहे ओपनिंग टॅग. ओपनिंग टॅग म्हणजे जो सुरुवातीचा टॅग असतो. म्हणजे कोणत्याही एलिमेंटचे 3 घटक असतात, स्टार्टिंग टॅग, अफेक्टेड टेक्स्ट आणि एंडिंग टॅग. स्टार्टिंग टॅग म्हणजे ज्यांना सुरुवात होतं, जसं मी म्हटलं की बी इज अ स्टार्टिंग टॅग. ओके, म्हणजे हा झाला स्टार्टिंग टॅग. श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट अँड कॉमर्स सायन्स अकोला हा झाला कंटेंट, अफेक्टेड कंटेंट, ज्यावर आपल्याला संस्करण करायचं आहे, ज्यावर आपल्याला फॉर्मॅटिंग करायचं आहे. आणि लास्ट टॅग असतो ग्रेटर दॅनची साईन, स्लॅश आणि बी, आणि ग्रेटर दॅनची साईन, लेस दॅनची साईन, स्लॅश बी आणि ग्रेटर दॅनची साईन. म्हणजे हा जो टॅग असेल ज्यात स्लॅश आहे फक्त, दॅट इज कॉल्ड द एंडिंग टॅग. म्हणजे स्टार्टिंग टॅग त्याला ओपनिंग टॅग म्हटलं जाईल, ज्यामध्ये स्लॅश नाही राहत, फक्त त्या टॅगचं नाव असेल, बी असेल, इटॅलिक असेल, समथिंग, आणि कंटेंट नंतर एंडिंग टॅग असेल ज्यामध्ये स्लॅश असेल, स्लॅश बी, स्लॅश आय, स्लॅश समथिंग. म्हणजे जे काही एंडिंग टॅग असेल यामध्ये फक्त एक फॉरवर्ड स्लॅश असतो आणि तो टॅग प्रामुख्याने एंडिंग ठरतो. आणि जे कंटेंट असेल, जे अफेक्टेड कंटेंट असेल, ते तिथून विभक्त होतं. म्हणजे तेवढाच पार्ट, फक्त स्टार्टिंग टॅग आणि क्लोजिंग टॅगच्या मधातला जो पार्ट असतो त्यावरच फक्त फॉर्मॅटिंग केलं जातं आणि ते त्या पद्धतीनं डिस्प्ले होईल. तेवढीच फक्त इन्स्ट्रक्शन कोणाला प्रोव्हाइड केली जाईल, वेब ब्राउझरला प्रोव्हाइड केली जाईल. अशा पद्धतीनं प्रामुख्याने हे चार गोष्टी इथं आपल्याला कन्सेप्ट ज्या आहेत त्या लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट जेव्हा आपण विचार करतो की हिस्ट्री काय, HTMLचे जेव्हा आपण विचार करतो की HTMLची हिस्ट्री काय, की HTML प्रामुख्याने आपण W3C तुम्ही शिकलेला आहे, म्हणजे आपण त्याचा अभ्यास केला आहे. W3C वर्ल्ड वाईड वेब कॉन्सोर्टियम जे आहे, जे वेगवेगळे प्रमाप जे आहे, स्टँडर्ड जे आहे ते ठरवतं. म्हणजे ही जी प्रमाप आहे ही ठरवल्या जातात, ही स्टँडर्ड प्रमापित केले जातात, रेकमेंडेशन त्याला मिळतं आणि त्या पद्धतीनं प्रामुख्याने संपूर्ण वर्ल्ड वाईड वेबचं काम चालू असतं. या HTMLला सुद्धा त्याच पद्धतीनं प्रमाणित केलं जातं. काही ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी असतात, म्हणजे आता काही गेमिंगचे सॉफ्टवेअर असतात ते त्यांचे कोडिंग ठरवू शकतात, पण ते त्यांच्या ब्राउझरपुरतेच मर्यादित असतात. पण जनरलाइज ज्याला म्हणतो, तर वर्ल्ड वाईड ज्याला म्हटलं जातं, ते HTMLची जी लँग्वेज आहे ती प्रामुख्याने आपण यूज करतो. बेसिक लँग्वेज ज्याला म्हटलं जातं. मग ही आली कुठून, म्हणजे तिची सुरुवात जी आहे ती प्रामुख्याने आज जे 5.0 HTML 5.0 जे वर्जन आहे, यापूर्वी लेवल 0 HTML पासून याला सुरुवात झाली. म्हणजे लेवल 0 HTML, लेवल 1 HTML, HTML+ आणि मग त्यानंतर ग्राफिक वगैरेचा पासून सुरुवात झाली. HTML 2.0, HTML 3.0, HTML 3.2, HTML 4.0 आणि HTML 5.0 अशा पद्धतीनं डेव्हलपमेंट जी आहे ती ही HTMLची झालेली आहे. ओके, नेक्स्ट पार्ट, and that is called the HTML डॉक्युमेंट. आता जेव्हा आपण विचारात करतो की HTML डॉक्युमेंट आहे काय, लक्षात घ्या, HTML डॉक्युमेंट आहे काय. मग HTML डॉक्युमेंटमध्ये नेमकं काय आहे की HTML डॉक्युमेंट प्रामुख्याने 2 पार्ट महत्त्वाचे आहेत. 3 भाग आपल्याला इथे दिसतात टाईप ऑफ द डॉक्युमेंट्समध्ये, स्टॅटिक, डायनॅमिक आणि डायरेक्टली लिस्टिंग. 2 पहिल्यांदा जी एकमेकांशी निगडीत आहेत ते आपण लक्षात घेऊ. तर स्टॅटिक म्हणजे काय, स्टॅटिक HTML पेजेस आर प्रिपेअर्ड इन ॲडव्हान्स्ड ऑफ रिक्वेस्ट. द वेब सर्वर रिटर्न्स द HTML पेजेस टू द युजर बट takes no special action. The user requests a static page by typing in an URL. म्हणजे आता सिंपल गोष्ट, आता जेव्हा आपण उदाहरण घेऊ की आता एखादं पेज जे ऑलरेडी तयार आहे, द पेजेस विच आर ऑलरेडी अवेलेबल, म्हणजे आपल्याला जस्ट URL टाईप करावं लागतं. म्हणजे श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स अकोलाची संपूर्ण इन्फॉर्मेशन कॉलेजची जी वेबसाईट आहे shivajiakola.ac.in वर अवेलेबल आहे. म्हणजे आपण हे सर्व पेजेस प्रिपेअर केले, म्हणजे आपल्या वेबसाईटनं आपल्या कॉलेजने हे सर्व पेजेस काय केलेले आहे, आधी प्रिपेअर केले.
जो युजर असेल, जो क्लायंट असेल, त्याला फक्त रिक्वेस्ट करायची आहे. आणि रिक्वेस्ट कशाच्या माध्यमातून? जस्ट टायपिंग द URL, आपल्या वेबसाईटचा ॲड्रेस टाईप करायचा आणि तुम्हाला ती इन्फॉर्मेशन मिळतं. दॅट इज कॉल्ड द स्टॅटिक. म्हणजे जे ऑलरेडी तयार आहेत, जे ऑलरेडी डेव्हलप केलेले आहेत, जे फक्त रिक्वेस्ट केल्यानंतर प्रोव्हाइड केली जातात. म्हणजे कोण रिक्वेस्ट करेल? एनीवन हू वॉन्ट टू लॉग इन. म्हणजे जो क्लायंट असेल तो आपल्या सर्व्हरशी लॉग इन होईल, आपल्याला जी काही वेबसाईटचा ॲड्रेस असेल, URL असेल, तो वेबसाईटचा URL टाईप करेल आणि आपली वेबसाईट ओपन झाली. शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अँड अकोला. कशाच्या बरोबरच्या? जस्ट वी टाईप द URL shivajiakola.ac.in. जस्ट एवढंच टाईप केलं म्हणजे संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. आता त्या इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला समजा एक्झामची इन्फॉर्मेशन त्यांनी लोड केली असेल, जी इन्फॉर्मेशन आपण ग्रुपच्या माध्यमातून पाठवतो. जसं तुम्हाला म्हटलं की तुमचे युजर आणि पासवर्ड यायचे आहेत, आल्यानंतर तुम्हाला ग्रुपवर कळवलं जाईल. दॅट मीन्स धिस इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ऑन युअर वेबसाईट. ही इन्फॉर्मेशन आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे, जी आधी आपण लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करून ठेवलेली आहे. दॅट मीन्स जस्ट यू नीड टू टाईप द URL. तुम्हाला जी माहिती पाहिजे त्याचा URL पाहिजे, मग ती कोणत्याही प्रकारचं असो. एखादं तुम्हाला अमरावती युनिव्हर्सिटीचा HGBAUचा तुम्हाला जायचं असेल तर त्या वेबसाईटचा URL टाईप करा, तुम्हाला ती इन्फॉर्मेशन मिळेल. जी इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असते ती इन्फॉर्मेशन ॲज अ क्लायंट म्हणून तुम्हाला जस्ट टाईप URL. तुम्हाला फक्त URL, युनिव्हर्सल रिसोर्स लोकलचा जो ॲड्रेस आहे त्या वेबसाईटचा ॲड्रेस तुम्हाला फक्त टाईप करायचा आहे आणि यू गेट द इन्फॉर्मेशन. म्हणजे त्या वेब सर्व्हरवर, त्या वेबसाईटमध्ये ही संपूर्ण इन्स्ट्रक्शन, ही संपूर्ण माहिती जी असेल, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन जी असेल, ही आधीच तयार केलेली आहे. जस्ट वी नीड टू जॉईन. म्हणजे तुम्हाला फक्त URL टाईप करायचं आहे आणि वी गेट द इन्फॉर्मेशन. वेब सर्व्हर ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आता सेकंड पार्ट येतो, डायनॅमिक. डायनॅमिक कशाला म्हटलं जातं? डायनॅमिक HTML पेजेस आर क्रिएटेड इन रिस्पॉन्स टू द युजर्स रिक्वेस्ट. म्हणजे आता काय होतं की जेव्हा युजर रिक्वेस्टचा त्या युजरला रिस्पॉन्स असेल, म्हणजे आता सिम्पल थिंग, तुम्ही पहिल्यांदा काय केलेलं आहे की तुम्ही आज पाहिलेलं आहे की काय इन्फॉर्मेशन वेबसाईटवर आहे एक्झामचे फॉर्म भरण्याविषयी. इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्ड मिळाल्यानंतर उद्या तुम्ही लॉग इन व्हाल. म्हणजे युजर ID आणि पासवर्डनं आपण लॉग इन होतो आणि तो फॉर्म जो असतो तो फॉर्म आपण फिल करतो. म्हणजे डायनॅमिक पेजेसमध्ये काय राहतात की जो युजर असेल त्याच्याकडून तो फॉर्म, ती इन्स्ट्रक्शन फिल केल्या जातं. म्हणजे आता त्याला सांगितलं जाईल की तुझं पूर्ण नाव टाक, तुझी डेट ऑफ बर्थ टाक, तुझी क्वालिफाईंग एक्झामचे मार्क्स टाक, तू कोणती एक्झाम क्वालिफाय केली ते टाक, तुझं जेंडर टाक, समथिंग मीडियम टाक, एनिथिंग. म्हणजे तुमचे जे चेक बॉक्सेस असतात, तुमचे जे टेक्स्ट बॉक्सेस असतात, हे सर्वच्या सर्व त्या डायनॅमिक पेजवर असतात आणि त्या डायनॅमिक पेजवर आपण ती इन्फॉर्मेशन फीड करतो. म्हणजे उद्या तुम्ही युजर ID आणि पासवर्ड घेतल्यानंतर जेव्हा एक्झाम फॉर्म फिल करत असाल, एक्झाम फॉर्म फिल केल्यानंतर ही संपूर्ण इन्फॉर्मेशन काय होतं? कलेक्ट होतं आणि त्याच्या अगेन्स्ट विद्यापीठ जर तुमचं हॉल तिकीट जनरेट करत असेल, दॅट इज कॉल्ड द डायनॅमिक पेजेस. म्हणजे तुम्हाला काय प्रिंट मिळत आहे? तुम्हाला तुमचं हॉल तिकीट मिळत आहे. तुम्हाला काय मिळत आहे? तुम्हाला तुमचं हॉल तिकीट अवेलेबल झालेलं आहे. कशाच्या अगेन्स्ट? तुम्ही जी इन्फॉर्मेशन त्यामध्ये क्रिएट केली, तुम्ही जे रिस्पॉन्स त्या ठिकाणी दिला, तुम्ही जी माहिती त्या ठिकाणी भरली, त्याच्या अगेन्स्ट जनरेट झालेले पेजेस, दॅट इज कॉल्ड द डायनॅमिक पेजेस. म्हणजे कोणतीही माहिती असेल मग कुठेही जात. म्हणजे ह्या फरक प्रामुख्याने विचारात घेता. स्टॅटिक मीन्स विच आर ऑलरेडी अवेलेबल, जस्ट वी नीड टू टाईप द URL आणि यू गेट द इन्फॉर्मेशन. आपल्याला फक्त URL टाईप करायचं आहे आणि इन्फॉर्मेशन आपल्याला मिळतं. काहीही दुसरं होणार नाही, नवीन माहिती मिळणार नाही. जी ऑलरेडी तयार आहेत तीच पेजेस तुम्हाला डिस्प्ले होतील. डायनॅमिक म्हणजे काय? जेव्हा आपण एखादा युजर ID आणि पासवर्डच्या माध्यमातून एखादा फॉर्म फिलअप करतो आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काही जनरेट होत असेल, जसं मी म्हटलं की हॉल तिकीट जनरेट झालं, उद्या तुमचे हॉल तिकीट जे आहे ते ऑनलाईन होतील. तुम्ही आणि युजर आणि ID चा यूज करून तुम्हाला आता कॉलेजमध्ये चक्रा मारायचं काम नाही.
तुम्ही कुठूनही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता, तुमची इन्फॉर्मेशन टाका आणि तुमचं हॉल तिकीटसुद्धा उद्या जनरेट होईल आणि हे होणारं हॉल तिकीट तुम्ही परीक्षेसाठी यूज करू शकता. दॅट मीन्स दीज आर द डायनॅमिक पेजेस. तुम्ही रिस्पॉन्स दिला, युजरने रिस्पॉन्स दिला, युजरनं त्या ठिकाणी माहिती फिलअप केली आणि त्याच्या अगेन्स्ट जे तयार झालं दॅट इज कॉल्ड द डायनॅमिक पेजेस. ओके, म्हणजे हे दोन प्रकार प्रामुख्याने विचारात घेतले जातात. आणि थर्ड वन इज द डिरेक्टरी लिस्टिंग. If users send a queries without specifying a particular file, you can either create a default document for a website or for a particular directory, or you can configure your server for a directory browsing. म्हणजे आता वेगवेगळ्या डिरेक्टरी तयार करावं लागतात. जे जे सब्जेक्टशी रिलेटेड माहिती असेल त्या डिरेक्टरीमध्ये ती गेली जातं आणि यासाठी जे तयार केलं जातं दॅट इज कॉल्ड अ डिरेक्टरी लिस्टिंग. म्हणजे आता मला सांगा की समजा आता एज्युकेशनलशी रिलेटेड असतील, जेव्हा सर्च इंजिन ते सर्च करतं, मग सर्च करताना त्याला सोयीचं जावं म्हणून डिरेक्टरी तयार केल्या जातात आणि अशा स्वरूपाच्या ज्या क्वेरीज असतात ह्या प्रामुख्याने त्या पेजेसमध्ये जातात आणि हे पार्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. ओके, म्हणजे पहिल्यांदा पुन्हा लक्षात घ्या, दोन मेन पार्ट. फर्स्ट वन इज द स्टॅटिक, सेकंड वन इज द डायनामिक. आणि त्यानंतरचा पार्ट स्टॅटिक मीन्स द पेजेस विच आर ऑलरेडी क्रिएटेड, द पेजेस विच आर ऑलरेडी क्रिएटेड. आणि डायनामिक मीन्स द पेजेस विच आर अगेन्स्ट द रिस्पॉन्स. द पेजेस जे आहेत ते तुमचे अगेन्स्ट द रिस्पॉन्स जेव्हा तयार होतील, एखाद्या बाबीच्या अगेन्स्ट जेव्हा आपण हा रिस्पॉन्स तयार करतो देन दॅट इज कॉल्ड द डायनॅमिक. लक्षात. आणि अशा पद्धतीने हे HTML बेसिक आहे. पुन्हा लक्षात घ्या, HTML इज अ हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. कशासाठी आहे? फॉर क्रिएटिंग अ वेब पेज. मला वेब पेज तयार करायचे असतील तर बेसिक लँग्वेज जी आहे ती HTML आहे, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. यामध्ये दोन भाग प्रामुख्याने आहेत. फर्स्ट वन इज कॉल्ड द कंटेंट, सेकंड वन इज कॉल्ड द मार्कअप. काय इन्क्लुजन आहे त्याच्यात, कोणत्या गोष्टी आहेत? तर फर्स्ट वन इज द कंटेंट, सेकंड वन इज द मार्कअप. कंटेंट मीन्स व्हॉट वी वॉन्ट टू डिस्प्ले ऑन द पेज. म्हणजे एखादं टेक्स्ट असेल, एखादं ग्राफिक असेल किंवा एखादी मल्टीमीडिया असेल, दॅट इज कॉल्ड द कंटेंट. आणि हाऊ इट विल बी डिस्प्ले, इट इज इन द बाय युजिंग द मार्कअप. ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, जे टॅग्स आपण म्हणतो, हे टॅग्स म्हणजे मार्कअप. आणि हे दोन पार्ट प्रामुख्याने कोणत्या HTML लँग्वेजमध्ये असतात. दोन प्रकारचे पेजेस ते आपल्याला दिसतात. फर्स्ट म्हणजे स्टॅटिक पेजेस म्हणजे जे रिस्पॉन्सच्या जे ऑलरेडी क्रिएट असतात, जे ऑलरेडी जस्ट यू नीड टू टाईप द URL. म्हणजे आपण URL वेबसाईटचा दिला की आपल्याला ते पेजेस मिळतात आणि ती इन्फॉर्मेशन आपल्याला प्राप्त होतं युजरला, दॅट इज कॉल्ड द स्टॅटिक. आणि जे तुमच्या अगेन्स्ट म्हणजे रिस्पॉन्सच्या अगेन्स्टचे पेजेस डेव्हलप होतात. म्हणजे आपण एक्झामचा फॉर्म भरल्यानंतर हॉल तिकीट जनरेट होत असेल, दॅट इज कॉल्ड द डायनॅमिक. ओके, अशा पद्धतीने ही आहे पुढच्या पिरियडला पुढील पाठ. आणि तुम्ही एक्झामचा आज आल्यानंतर तुमच्या वेबसाईटला ते प्रामुख्याने टाकलं जाईल, एवढं लक्षात ठेवा. आणि मग त्यानंतरच कॉलेजला येऊन तुम्ही तुमचे